सध्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे। ती समितीला सरकारमधील 2 आमदारांचा विरोध असून येथे आंबेडकरी संघटनांच्या मोठ्या प्रमाणात विरोध आहे। समिती स्थापन करणे म्हणजे जातीमध्ये वाद निर्माण करणे, जाती व्यवस्था बळकट करणे व भारतीय राज्यघटनेचे मूल पायाखाली तुडवणे असे सरकारचे धोरण असून या सरकारला विरोध म्हणून आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया येथे दलित संघटनाला व इतरही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी ओबीसी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाला असून समिती बरखास्त करण्यात यावा व उपवर्गीकरण लागू करण्यात येऊ नये व दर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा या मागणीकरिता आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनामध्ये बहुतांशी आंबेडकरी संघटना व इतरही ओबीसी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता। कायदा करावा आणि हा उपवर्गीकरण जो सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो निर्णय संसदेमध्ये रद्द करावा अशा सगळ्या खासदारांनी त्या ठिकाणी, सगळ्या पक्षाच्या खासदारांनी त्या ठिकाणी मागणी करावी अशी मी विनंती करतो। दुसरा, कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणत्याही जातीला फायदा पोहोचणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही पहिल्यांदा डाटा घ्या असं म्हटलंय, तरी डाटा शासनाजवळ उपलब्ध नाही आहे। लढलो पाहिजे। खरं म्हणजे हा राजकुमार बडोले किंवा अजून कुणा एकाचा लढा नाहीये, हा सगळ्या समाजाचा। आणि आज आमच्यावर परिस्थिती आली कारण अनुसूचित जातीचं आणि अनुसूचित जनजातीचं उपवर्गीकरण करावे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे। बंधूंनो लक्षात घ्या। अनुसूचित जमातीच्या पण माझ्या सगळ्या बांधवांना विनंती करतो, आज आमच्यावर पाडी आली, उद्या तुमच्यावर येईल, परवा माझ्या ओबीसी बांधवावर येईल, या 85% लोकांमध्ये ही पाडी येऊ येण्याची भीती आहे। म्हणून सगळेजण हा लढा एकत्रित लढावा एवढी विनंती मी या ठिकाणी करतोय। अजून तुम्ही जर खोलवर गेलात तर एक तुमच्या लक्षात येईल की 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1,32,00,000 अनुसूचित जातीची संख्या आहे।